देवेन, सांग कोण होता तो माणूस? हा, कोण होता तो? त्याचा चेहरा पाहिलास का तू नीट? नाही, मला त्याचा चेहरा नाही आठवत आहे. ऍक्च्युली सकाळी मला असं वाटलं की मलाच भास होतोय, पण आता माझी खात्री पटली विक्रम, माझा नक्की कोणीतरी पाठलाग करतंय. हे बघ, तू शांत होते, तू शांत हो. ओके विक्रम, देवची खरंच खूप काळजी वाटते. हा, तो जो कोणी पाठलाग करणारा माणूस असेल त्याचा नक्कीच काहीतरी वाईट हेतू असणार. आणि आता तर देऊ एकटी होती तरी बरं हे घर जवळ होतं म्हणून. तसं जर नसतं तर आई, जोपर्यंत आम्ही आहोत ना देवाने सोबत, तोपर्यंत तिच्या केसालाही कोणी धक्का लावू शकणार. विक्रम, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण मला वाटतं आपण पोलीस कंप्लेंट करायला हवी. नाही नाही, आता कुठेही जायची गरज नाही. तुम्ही 4 घास खाऊन घ्या आणि आज घरी जाऊ नका, इथेच झोपा. ह्या अशा सगळ्या परिस्थितीत मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. आई, नाही, तुमची काळजी आम्ही समजू शकतो, पण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट नोंदवायला असावी. वहिनी, ठीक आहे, तुम्ही सगळे मोठे आहात, करा तुम्हाला काय योग्य वाटतं ते. बहिणी, खरं तर तुमचंच बरोबर होतं. यांनी पोलीस कंप्लेंट करायला नको. तो पाठलाग करणारा जास्तच त्रास देईल आता. काय रे, खूप खुश दिसतोस. रागिणी, एक गुड न्यूज आहे. कुठली? उद्या प्रिया वहिनींच्या आर्ट गॅलरीचं ओपनिंग होणार आहे. मी सुचवलेल्या एका नवोदित कलाकाराच्या पेंटिंग्सनी एक्झिबिशनला सुरुवात होणार. खरंच गुड न्यूज आहे. पूर्वतयारी कुठपर्यंत आली आहे? ऑलमोस्ट सगळं रेडी आहे. म्हणजे पेंटिंगची मांडणी करताना मी स्वतः तिथे थांबलो होतो. वहिनींची रिॲक्शन काय होती? खूप खुश होत्या बहिणी. खरंच रागिणी, खूप वर्षांनी मी बहिणीने इतकं खुश बघितलंय. आणि याचं सगळं श्रेय तुला आणि देवयानीला जातं. खरंच आज आज तुमच्यामुळेच बहिणींच्या आयुष्यात हा दिवस आलाय. नील, पण मला एका गोष्टीची खूप भीती वाटतेय. कोणत्या? भैया साहेब आणि साईमा. नाही रागिणी, ते बहिणींना नाही अडवणार. कशावरून? कारण यामुळे फक्त प्रिया बहिणींनाच नाही तर त्यांच्या नावापुढे असलेल्या राजेश शिर्के या नावालाही प्रसिद्धी मिळणार आहे. आणि भैया साहेबांना प्रसिद्धी हवीच आहे. मी फक्त वाट बघतोय ना ती उद्याच्या दिवसाची. काय म्हणाले पोलीस? काय, त्यांनी कंप्लेंट नोंदवून घेतली एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध. पोलीस कंप्लेंट करून काय होणार आहे? फक्त आपल्या मनाचं समाधान. तो पाठलाग करणारा पाठलाग करणारच. अभिलाषा, तुला प्रत्येक गोष्टीतलं फार कळतं ना. देवयानीची काळजी वाटते म्हणून बोलते. तुम्ही असं प्रत्येक वेळी सगळ्यांच्या समोर काय बोलता हो मला? अभिलाषा, आता वाद नकोत. चल आपण सगळे 4 घास खाऊन घेऊया. नाही, आम्ही आता निघतो आई. तुम्ही माझं का ऐकत नाही आहात? आज रात्रीचाच तर प्रश्न आहे. आई, आम्ही देवयानी सोबतच असणार आहोत. आम्हाला तुमची काळजी कळते, पण तुम्ही का घाबरताय? विक्रम, मला तरी वहिनीचं म्हणणं पटतंय.
ती एवढं म्हणते तर राहा ना आजच्या दिवस इथे. उगाच कशाला रिस्क घ्यायची ना. किती दिवस घाबरून घरात बसणार होता मी काका? सांगा ना, कधीतरी आम्हाला घरातनं बाहेर पडावंच लागेल ना, तेव्हा काय? तेव्हाच तेव्हा बघूया. पण आज मात्र मी तुम्हाला दोघांना कुठेही जाऊ देणार नाही. आणि कृपा करून यावर आता चर्चा नको. विक्रम, आई म्हणते तर राहूया ना आज. बोल ना. ठीक आहे. ठीक आहे, मी ताटं वाढायला घेते. मी काय म्हणते विक्रम, घरी जेवण्यापेक्षा आपण सगळेच जाऊया ना नेबुलाला. यांना ना माझी प्रत्येक गोष्ट खटकते. जेवा आता घरीच. थँक्स विक्रम. जागी आहेस का एवढंच बघितलं. देवानी, उद्या सकाळी आपला लवकर निघाला वा. का रे, ऑफिसला लवकर जायचंय? नाही, आता यापुढे 3-4 दिवस तरी आमचा ऑफिसशी काहीही संबंध असणार नाहीये. म्हणजे आम्ही असं ठरवलं होतं की आज रात्री डिनर नंतर आपण दोघांनी 3-4 दिवस सुट्टीसाठी कुठेतरी बाहेर जायचं. आता डिनर जरी कॅन्सल झालेलं असलं तरी सुद्धा ट्रिप कॅन्सल झालेली नाहीये, ती तशीच आहे. पण कुठे? सरप्राईज विलेज. म्हणजे एक गाव आहे, पण ते कुठलं हे सरप्राईज आहे. सांग ना कुठे. चला, केवढी रात्र झाली, उद्या सकाळी लवकर उठायचं. चल सांग ना विक्रम कुठे. चल चल चल. हे काय आहे? रिसेप्शन. या. अरे काय? या सर या. बघा काय प्रशस्त रूम आहे बघा. मॅडम, इथनं सनराईज फार छान दिसतो आणि फार छान व्ह्यू आहे. आणि इथनं सनसेट. बघा बघा मॅडम बघा. अहो तुम्हाला फार छान व्ह्यू दिसणार इथून. तुम्हाला बोलवायचं कुठल्या नंबरवर? 101. 101. ओके. म्हणजे 101 दाबून की तुम्ही याल. या तुमच्या चावी, कीज. ओके, थँक्यू. छान आहे तुझं सरप्राईज विलेज. अच्छा. हम तुम एक कमरे में बंद हो और चावी. लग्नानंतर चावी हरवली किंवा सापडली काय फरक पडतो नाही का? देव आहे. विक्रम काय चाललंय? काय नाही. अरे एक मिनिट. काय झालं? तू बघतोय
लपला. अरे वा, काय वॉशरूम इथे वाटतं. मी आलेच ना फ्रेश ए, होऊन. थांब. ऐक देवानी देवयानी 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 आम्ही बाहेर जाऊन येतो. आता कुठे जा? आता आम्ही इथेच आणि तूही इथेच. एक मिनिट. काय मी काय म्हणते, आपण आत्ता चालू आहे ना, तर मी खरंच जरा फ्रेश होते. तोपर्यंत तू काय करशील? हा, तोपर्यंत तू जरा खाण्यापिण्याचं काहीतरी बघ. इथे आल्यानंतर सुद्धा तुला खाण्यापिण्याचं सुस्त आहे. आता नो खाणं पिणं, नो भूक, आता फक्त काम. मला आमच्या पर्सनल काम लक्षात आलंय. नाही सिरियसली, आम्ही जातो आणि लगेच परत येतो. तोपर्यंत तू खरंच फ्रेश होऊन घे. नाही, एक मिनिट. पर्सनल काम कसलं? तर इथे काय पर्सनल काम? एक पर्सनल काम आहे. आम्ही असे गेलो आणि असे आलो. पण मला सांग ना. तुला फ्रेश व्हायचं ना? अरे गो इनसाइड. सांग तरी विक्रम. गो इनसाइड. बाय. पण सांगून जा ना, कुठे चाललायस विक्रम? काळजी घे, लक्ष ठेव तुझ्याकडे. काय सांगणार होतीस? काय झालंय? तू एवढं टेन्शन मध्ये का? तू बोललीच नाहीस तर मला कसं काय कळणार काय झालंय ते? साईमा, उठून आणि कशी सुरुवात करू तेच कळत नाहीये. नताशा, आता माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नकोस. साईमा, फक्त तुम्हीच मला न्याय देऊ शकाल म्हणून मी तुमच्याकडे आले. तुमच्या व्यतिरिक्त या जगामध्ये दुसरं कोणीच नाही जो मला न्याय देऊ शकेल. तुझ्यावर काय अन्याय झाला ते तरी आम्हाला कळू दे ना. जर ते कळलं तुम्हाला तर न्यायनिवाडा करताना तुम्हाला त्रास होईल. कारण अनेकांच्या भावना त्यात गुंतल्या गेल्या. नताशा, तुझ्यावर कुणी अन्याय केलाय त्या व्यक्तीचं नाव तर सांग. न्याय निवाडा करताना आम्ही भावनांचा विचार करत नाही. त्या व्यक्तीचं नाव सांगतेस ना?
कोण आहे? कोण आहे? विक्रम, साईमा, मी जर नाव सांगितलं तर कदाचित तुमचा विचार बदलेल. नताशा, तू आमच्याकडे न्याय मागण्यासाठी आलेस की आमच्या न्याय निवाड्याची पद्धत आजमावायला आलीस? साईमा, अर्थातच मला न्याय हवाय म्हणून मी आले. मग कुणी केलंय तुझ्यावर अन्याय? प्रियदर्शन. प्रियदर्शनी? प्रियदर्शनीने तुझ्यावर अन्याय केला हे सांगायला तू इतका वेळ घेतलास? सांग, काय केलं प्रियदर्शनीनं? त्या पत्नी धर्म निभावण्यात कमी पडल्या, हाच त्यांचा गुन्हा आहे. कानी कपाळे आम्ही हेच ओरडत होतो. साईमा, राजे शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीमध्ये नोकर म्हणून वावरताना रणवीर राजेंबरोबर त्यांचं दुःख, त्यांचा एकटेपणा हे अनुभवलाय. माणूस कितीही मोठा असला, कितीही श्रीमंत असला तरी माणूस म्हणून त्याच्या काही गरजा असतात. आणि हीच गोष्ट साईमा प्रियदर्शनींनी कधीच विचारात घेतली नाही. या गोष्टी विचारात घेत नाहीत म्हणून तर आम्ही अशा शांत आहोत, नाहीतर आम्ही नातवंडांना खेळवत बसलो असतो. नताशा, रणवीर राजांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल आम्हाला सगळं काही ठाऊक आहे, पण तू तुझ्यावर झालेल्या अन्यायाबद्दल सांगायला इथे आली होतीस ना? मग साईमा, तुम्हाला कसं सांगू ते मला अजून कळत नाहीये साईमा. म्हणजे जे काही घडलं जर त्याचा माझ्या दृष्टीने विचार केला ना साईमा, तर ते एका कर्तव्याच्या भावनेतून घडत गेलं साईमा. माझी काही चूक नाही. काय चूक आणि काय बरोबर हे सांगण्यासाठी आम्ही इथं बसलो. काय घडले ते सांग नताशा. मी रणवीर राजेंच्या बाळाची आई होणार आहे.